नमस्कार मित्रांनो, रिलायबल टेक्निकलच्या यूट्यूब मंचावरती तुमचं स्वागत आहे. येणारा आठवडा जो एक्सपायरीचा आठवडा आहे आणि इलेक्शनचे अंदाज देखील वर्तवले जात आहेत. म्हणून हा आठवडा जो आहे हा अतिशय महत्त्वाचा मार्केटसाठी असणार आहे. आणि मग या आठवड्यामध्ये मार्केटच्या लेवल्स काय असू शकतील निफ्टीच्या ते आपण आज बघणार. सर्वप्रथम डिस्क्लेमर, वी आर नॉट सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर. This video is for informational and educational purpose only. And as you know, trading and investment is subjected to the market risk. To avoid losses, you must consult your SEBI registered financial advisor. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण हा निफ्टीचा डेली चार्ट बघूया. या डेली चार्ट वरती मी 3 येलो लाईन्स टाकलेले आहेत. एक 23,050च्या आसपास आहे, एक 22,400च्या आसपास आहे आणि तिसरी 21,850च्या आसपास आहे. या 3 लाईन्स ज्या आहेत ना, या 3 लाईन्स खूप महत्वाच्या आहेत. जे रुलिंग गव्हर्नमेंट आहे त्याच्या अपोजिट जर काही रिझल्ट आले तर मार्केट या लाईन पर्यंत खाली येणार आहे. रिझल्ट चांगले आले तर ह्या वरच्या लाईन पर्यंत, ही लाईन जवळजवळ 23,650ची लाईन आहे. तर मार्केटची डायरेक्शन जी असणार आहे या लेवलवरती असणार आहे. 23,055, 23,100 या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन झालं, क्लोज झालं, तर मग मात्र मार्केट 23,600 पर्यंत जाऊन टॉप आउट होण्याचे जास्त चान्सेस या आठवड्यामध्ये आहेत. बँक निफ्टी सुद्धा 31 मे पर्यंत टॉप अप होऊ शकते. टॉप अप होईल याचा अर्थ काय होतो की एक नवीन ऑल टाइम हाय लागू शकतो किंवा नवीन हाय लागून त्या ठिकाणी मार्केटचं करेक्शन जे आहे ते सुरू होऊ शकतं. निफ्टीच्या डेली चार्टवरती ट्रेंड अप आहे, वीकली चार्टवरती सुद्धा ट्रेंड अप आहे. पण जसं तुम्ही बघता इथे हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आता मार्केटला आहे. बँक निफ्टीला पण या 3 लाईन्स ज्या टाकल्या त्या अतिशय महत्वाच्या आहे. रिझल्ट पॉझिटिव्ह आले तर मार्केट याच्यावरती 50,000च्या वरती, बँक निफ्टी निगेटिव्ह रिझल्ट जर आले तर बँक निफ्टी 44. साधारण ही एक रेंज आहे आणि ती त्यानंतर मग तिथून पुढे मार्केट डिसाईड करेल की डायरेक्शन कुठली घ्यायची. डेली चार्टवरती ट्रेंड अप आहे, वीकली वरती ट्रेंड अप आहे. आणि आता आपण आपल्या स्लाइड्स कडे वळूया. या आठवड्यामध्ये 2 तारखा ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. एक म्हणजे 29 मे आणि 30 मे. 30 मेला तर एक्सपायरीच आहे, त्यामुळे तो काही इश्यू नाही. 29 मेला बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, 30 मेला निफ्टीची एक्सपायरी आहे. तर त्यामुळे ह्या 2 डेट तर अतिशय महत्वाच्या आहेतच आहे. लेवल्स प्रमाणे जर बघाल तर निफ्टीला जे सपोर्ट्स येत आहेत, सपोर्ट्स 22,950, 22,875, 22,800, हे जे सपोर्ट्स असतात ते प्रत्येक 75.75 पॉईंट्स प्रमाणे खाली सपोर्ट्स काढलेले आहेत. त्यातले हे कॉर्नरचे जे लेवल्स असतात त्या महत्वाचे असतात. 22,800, 22,650, 22,500, 22,350 हे स्ट्रॉंग सपोर्टचं काम करत असतात. रेजिस्टन्स जर म्हणाल तर 23,030 ते 23,180 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन असणार. त्यानंतर मग डायरेक्ट 23,335, 23,425 आणि आपलं फायनल टार्गेट जे मिळेल 23,640 प्लस मायनस 30-40 पॉईंट आपण यामध्ये पकडू शकतो. बँक निफ्टी आता क्लोज झालाय 48,971 ला. बँक निफ्टीचे हे सर्व रेजिस्टन्स आहेत. आता इमिजिएट सपोर्ट जो मार्केटला मिळतो बँक निफ्टीला तो 48,400चा एक स्ट्रॉंग सपोर्ट, त्यानंतर 47,960, 47,525, 47,090 आणि 46,650. ओके, म्हणजे वर्स्ट टू वर्स्ट जर काही घडलंच तर ही लेवल लक्षात ठेवा, 46,650. त्यानंतर रेजिस्टन्स मध्ये नाही 49,507, 49,950, 50,400 स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल आहे. त्यानंतर 51,300 सगळे पॉझिटिव्ह रिझल्ट आले तर आपण ही लेवल सुद्धा बघू शकतो. जसं की मी आता तुम्हाला सांगितलं, या आठवड्यामध्ये पीएससी बँकांचे जे स्टॉक्स आहेत ते वरती जाण्याचे किंवा टॉप आउट होण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे बँक निफ्टीचा सुद्धा एक नवीन टॉप या आठवड्यामध्ये 31 मे पर्यंत बनवू शकतो.
तर मित्रांनो, ह्या आहेत या आठवड्याच्या लेवल्स, या आठवड्याचं प्रिडिक्शन. ज्या लोकांना व्होलाटाईल मार्केट बघायची सवय नाही किंवा जे घाबरतात त्यांनी कृपया मार्केटपासून दूर राहा. व्होलाटिलिटी ही एक्स्ट्रीम असणार आहे. न्यूज फ्लो मार्केटमध्ये आहे, त्यामुळे व्होलाटिलिटी ही खूप जास्त आहे. तर मित्रांनो, येणारा आठवडा हा तुम्हाला प्रॉफिटेबल ठरो, सर्वांची इच्छा पूर्ण हो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.